आईला ह्या वर्षी ऊन लईच वाढले राव. पावसाचं काय सांगता येत नाही, हाय का नाही ह्यावेळेस पाऊस म्हणून. अवघडच आहे राव. अजून तर 2 महिने जायचे ते, अजून लय ऊन वाढणार. अहो शांताराम, ऊन आहे म्हणल्यानंतर पाऊस कसं काय नसणार आहे? जेवढं ऊन तेवढं पाऊस असतोय. नाही नाही, अजून 1-2 महिने जायचे. घरात नकोच वाटते बसायला. घरात आहे ना 5 मिनिटं जरी अक्षरशः बसलं का नाही घाम होतोय लय. नको वाटतंय झाडाखाली, असं बरं वाटतंय जरा बसायला. नाही, आमच्या काळाबंदी का नाही अक्षरशः लय माझी तब्येत होती. मिशा बिशा लय रुबाबा दिसायचा गडीने का. काय अक्षरशः ना, जरा थोडं कसं आहे, धावपळीचं जीवन असल्यामुळं का नाही तब्येत माझी उतरली. नाहीतर गावामध्ये माझ्यासारखी तब्येत कोणाची नसायची. लोक नाही का बाहेर जर गडी पडला नाही का, लोक बघत बसायची नाही की, अशी तब्येत असायची माझी. मिशाचं आकडण बिकडण तब्येतन. आयला शांतारा, माझ्यासमोर तू लहानाचा मोठा झालाय, मला तर तुझी तब्येत हाय अशी दिसत होती की. हा, काय माहितीये का, लहानाचा मोठा झालाय, तब्येत काय तुझी वाढली नाही आणि कमी झाली नाही, हा असा दिसतोय. ही म्हातारा काय इज्जत घालवायला लागली माझी. काय शांताराम खोटं बोलतोय का? हा, काय आजोबा बरोबर बोलतोय ते. हाय अशी तब्येत आहे. आणि काय ती चेहरा तुझा मुंगसावणी, चेहरा तुझा, ती टोपी तर पांढरी टोपी एकच. कधी धुतो का नाही त्याला? हा म्हणे मी गावाच्या बाहेर निघाल्यानंतर माणसं बघत होती. त्याला काय तुला आहे ना, माणसं बघत होती म्हणजे तू किती घाणार देऊन राहतोय, ती तुझी एकच टोपी आणि एकच ड्रेस, ह्याच्यामुळे बघून तू याकडे हसण्यासाठी बघत असतील तुला. आणि तू कोणाला सांगतोय मी रुबाबत होतो म्हणून? सावकार, तोंड समोरून बोला. हा, बाहेर मी माणूस तगडा माणूस होतो, हत्तीसारखा गडी होतो मी. हा, ही टेन्शनमुळे जर हे झाले काय तुम्ही माझी इज्जत घालवताय? हा अशी अंतर मग आता आधी हातीसारखा होता, मग आता काय मांजरासारखा झाला का, मांजराच्या पिलासारखा झाला? काय लाका उग गमिडीत बोलतोय तू? सावकार, जरा सभ्य भाषेत बोल. ओ शांताराम, थिर राहा जरा. काय एवढं डोकं तापून घेताय तुम्ही? बोललास त्याला सावकार, द्या विषय सोडून. काय एवढं तुम्ही काय रागायला जाता लगी? नाही, विषय विषय कसं काय सोडायचा? नाही, मला काय म्हणायचंय, ही अक्षरशः माझा अपमान करतो. हा, स्वतः बघ ना म्हणावं, सावकारगिरी करतोय. तुझे काळा बाजार सगळं माहिती आहे आम्हाला, तू कशाला शिकवतो? मला म्हणतोय अक्षरशः की बाबा तू हाय असंच येईन, मी असं बघतोय तसं बघतोय. तुम्ही ह्याला सांगावं नीट, माझ्या नादी लागू नको म्हणावं. नाही तर मी कसं आहे, माझ्या डोक्यात जर असं हे झालं ना, तर माझं डोकं लगेच तापतं. माझ्या नादाला लागू नको म्हणावं, लय येडा माणूस आहे मी. शांताराम, जाऊ दे. तुला का लगेच का नाही, लगेच तू हरभऱ्याचं झाड चढतो का? बोलला असेल सावकार, घ्यायचं विषय सोडून. शांताराम, मला धमकी देतोय तू? माझ्या एका हातात तरी आहे का? जाऊ दे, उगा आपलं असं वाटतं की का गावातला आहे, कुठे उगा आपलं इज्जत घालवाय तुझी म्हणून ग बसतोय. नाहीतर तू म्हणतोय माझ्या नादी, माझ्या पण नादी नाही लागू शकत. हो सावकार, माझ्या नादी लागणार बरं का. मी लय येडा माणूस आहे. उगा तुम्ही आपलं कसं आहे, गावात इज्जत आहे तुमची माझी म्हणून का बसतोय, तुम्ही माझी इज्जत घालवायचा निघालात. तुमची इज्जत काढू का बाहेर? तुम्ही काय काय सावकारगिरी करताय ती? शांताराम गो बसा जरा. कुठं भांडणं करताय तुम्ही? एवढं काय बोललेत सावकार तुम्हाला, एवढं राग यायला? अहो, तुमची मस्करी केली, तुम्ही रागायला जाताय लगेच. पाटील, तुम्हाला माहित नाही, हा सावकार म्हणणाऱ्याला स्वतः लय शाना समजतो. ह्याला वाटतं की गावामध्ये मीच अक्षरशः लय हुशारी. पण काय माहितीये का, ह्याला माहित नाही शांतारामचा हिंगा. त्याला म्हणावं माझ्या नादी लागू नको, लय आडमुटमुट डोक्याचा आहे मी. शांताराम भाऊ आहेच हुशार, आणि तुमच्यासारखा बिनडोका नाही आपल्या गावात सापडणार नाही अजिबात. ओय बिनडोक कुणाला म्हणतोय बिनडोक? हे बघ, माझ्या नादी लागू नको, उचलून इथं आपतील तुला, कळलं का? कंबर बिबर मोडल उग, माझ्या नादी लागू नको, कळलं का तुला सांगतोय मी. ऐकून घेतोय म्हणून काय बोलतोय काय? कुणाला आपटीन? आला का मनगटात नाही दमन, कशाला रुबाबाची भाषा करतोय रे? इथं उचलून फेकलं तर घरी जायची पंचायत होईल. ओ सावकार सोडा. शांताराम सोडा. पाटील सोडा, मी त्याला माहित नाही शांतारामचा इसका. तू शांतारामचा आहे ना, अक्षरशः नादी लागून लय महागात पडलाय तुला. शांताराम सोडा. सावकार सोडा त्याला. सोड सावकार, सोड. शांताराम सोड. शांता, बाहेर शांता. पोरी ये लवकर बाहेर ये. आईला नवऱ्याने तिकडे गोंधळ घालून ठेवलाय, हाणामारीपर्यंत राव. अगो बाय, रश्मी, मला वाटतं ते म्हातारा आले वाटतं, नाना म्हणणार. आता काय बाय, ते नाना तर आहे ना इकडे येतो, ते काहीतरी सांगण्यासाठी येते ते. आई, चल बाहेर जाऊन बघू काय असेल ते. चल, आवाज देतात ना ते नाना, बघू काय असेल ते. पुरी शांता, ये बाहेर. रश्मी, आली मी, जाऊन काय म्हणतात ते. आई, चल मी पण येते. पहिला ही शांत आहे का नाही घरी नाही वाटतं. आला का शांतारामला जरा तापकी म्हणाव. थोडं काय बोलत तर राग येतो, हाणामारी करतोय राव. नाना, या की या. काय झालं, आवाज देत होतात?
काय झालं कायला का शांतारामला कसलं मारलंय त्या ह्यानी हा काय तू त्याला सांग जरा थोडं समजून सनी थोडं काहीतरी थोडं तुम्ही चाललो होतो नॉर्मल आमच्या गप्पा चालल्या होत्या हा आणि त्या ह्याने सावकारने कसलं मारलंय त्याला शांतारामला आम्ही सोडवाय गेलो तर मलाच बाजूला सरा नाना तुम्ही असं म्हणलं हा म्हणलं सांगा तर म्हणलं माझ्या मुलीला शांतीला काय सांगता नाना कसं मारलं हा आणि नाही एवढं काय म्हणजे काय बोललं होतं ते सावकारने असं ह्यांना हाणलं एवढं म्हणून हा नाही चला बरं मला दाखवू द्या नाही ती सावकाराची बायकोला म्हणते ना की नाही बाया माझा नवरा लय चांगला मग माझ्या नवऱ्याला कशामुळे हाणलं त्यांनी हा काय माहित नाही बरं का पुरी पण तुझ्या नवऱ्याला हाणलं बरं का विचारायला का त्याची काय सुद्धा चूक नव्हती लय दया आली मला माहितीये का हा ती सावकार म्हणणार माहित नाही कसला माणूस आहे गावात सगळी त्याला नाव ठेवते काय चांगला आहे ती हा पण तुझ्या नवऱ्याला विचारायला लय हाणलं बरं का लय हाणलं असं नाही एवढं नव्हतं हाणाय पाहिजे म्हणलं तुला सांगावं फटकरणं म्हणलं की लय मारले म्हणून त्या सावकाराने एवढा हाणायला काय खाऊ पिऊ घालतो काय म्हणावती हा सावकारगिरी करतो म्हणा सगळा तुझा काळा बाजार माहिती आहे विनाकारण हाणलं काय म्हणा ठीक आहे ना तुम्ही टेन्शन घेता बघते त्या बायकोला बघते लय म्हणते ना त्या दिवशी आली होती ना चुर करत की नाही बाई शांताबाई तुझ्या नवऱ्याला नीट सांग चेष्टा मस्करी करतो मला नाही आवडत मग आता म्हणते हा काय ग तुझा नवरा काय सोडला का नाही नवरा हाणायला म्हणते हा एवढा हाणलंय म्हणजे खाऊ घालते काय तू ना बरं झालं तुम्ही सांगितलं बघते मी काय करायचं ते आता बरोबर ठीक आहे पुरी मी सांगायचं काम केलं बाबा जातो मी बघितलं का रश्मी हा कसं त्यांना माझं या कुशाला हाणलं बघ तुझ्या बापाला हाणलं जणू हे सांगायला आलं ना एवढं पुढं विचार म्हातारा रस्त्याने सांगायला आलं बघितलं का हा तू काय कर सुरमीच्या लक्ष दे आलीस मी आई पण कशाला जाते जाऊ दे ना आता काय मी सुरमीच्याकडे लक्ष दे आलीस मी आई ऐक पण रश्मी जा घरात जा आलीस मी जाऊन जा घरात तू आई पण का नाही कशाला लगेच हे नाना म्हणणार काय भांडणं लावाय आलतं का नक्की सांगायला आलतं हेच कळत नाही मला तर आईला पण जाऊ नको म्हणलं तर गेली नाना का लय दिवसांनी आलं तुम्ही या बसा चहा ठेवते तुमच्यासाठी या हो नाही पुरे चहा वगैरे काय नाही जरा तुला महत्वाचं सांगायला आलोय मी महत्वाचं सांगायचंय अगं पुरी काय सांगू तुला हा तुझ्या नवऱ्याला ते शांतारामने कसलं हाणलंय लय हाणलंय माहितीये का अगं असंच नॉर्मली असं गप्पा चालल्या होत्या आणि विषय कुठे निघाला ती लय मार खाल्लाय सावकार हा तुझ्या नवऱ्याला लय हाणलंय जापट करून सोडवायला मी सोडवाय गेलो तर मलाच बोलायला लागलाय ती ते शांतारामनी ती शांताबाई नाही वय त्या नवऱ्याने लय हाणलंय मरसवर त्याला अहो काय सांगताय नाना आणि ती शांताबाईच्या नवऱ्याने कशामुळे मारलं माझ्या नवऱ्याला हा अगं पोरी तुझा नवरा काय म्हणला शांताराम तुम्ही कुठं खोटं बोलता ती शांताराम माहित नाही किती खोटारडा बोलतोय ती खोटं बोलला ती आणि मग तुझ्या नवऱ्याने सांगितलं अहो शांताराम तुम्ही खोटं बोलताय कशाला असं तसं नॉर्मली बोलत होता आणि काय ती उठला की हाणायला कसलं तुझ्या नवऱ्याला हाणलेला का बिचाऱ्याने सहन केलं ग बसलं एखादं कोणी असतं तर लय उलट हाणलं असतं पण नाही सावकाराने लय मार खाल्ला लय वाईट वाटलं का लय वाईट वाटलं माझ्या नवऱ्याला हाणतो काय हा नाही ती शांताबाई तर लय म्हणते की सावकार म्हणणार असा हाय तसा हाय तिचं काय पैसे घेऊन सनी काय देऊन आम्हाला टणकली काय हा नाही मी बघतीस ना बरं झालं तुम्ही सांगायला आलत हा बघते मी काय करायचं ते आता तुम्ही काय टेन्शन घेऊ नका जाते आता शांताबाईची इथं आणि म्हणते काय ग हा तुझ्या नवऱ्याने कशामुळे हाणलं माझ्या नवऱ्याला हो बरोबर ठीक आहे पोरी मी तर सांगायचं काम केलं बघ काय माहितीये का सावकार बिचारा लय गरीब आहे माहितीये का त्या जागेवर असतं कोणी तर खरं लय अक्षरशः सहन नसतं केलं पण बघ मी सांगितलं बघ हा येतो मग मी ना चहा पिऊन जावा की वाटलं चहा ठेवते मी नाही पोरी चहा बी काय नको येतो मी बसवला त्या शांतारामचा आणि शांताबाईचा हा लय वरनाक करून बोलते की माझा नवरा लय चांगला आहे लय चांगला आहे म्हणून आणि माझ्या नवऱ्याने मार कसाच खाल्ला म्हणते पण कशामुळे खाल्ला माझ्या नवऱ्याला काय हात गेलतोय चुलीत हा काय झालं हाणायला हा नाही जाते आता ती शांताबाईकडे जाते कशामुळे हाणलं म्हणते लय नवरा चांगला म्हणते ना असं काय दुसऱ्याच्या नवऱ्यावर हाणायला ठेवला काय म्हणेन तू हा झालं सांगून सनी आता शांतीला सांगितलं आणि इकडं सावकारच्या बायकोला सांगितलं बसा भांडत आता शांताराम आईला आपण उगाच किरकोळ गोष्टीवर उगाच हाणामारी केली उगाच भांडणं केली बरं का मला जरा थोडंसं जाणवलं की का एवढी चांगली दोस्ती आपली आणि मी पण जरा चुकलोच बरं का माझ्याकडून चुकलं मी तुला चिडीला घालवलं आणि तुला राग आला आणि तुला उगा हाणायचा प्रयत्न केला काय बाय बोललो माफ कर बरं का हा अहो काय सावकार भाऊ हा तुम्ही सगळ्यांचं सावकार आहे बरोबर आहे का नाही माझ्याकडून जरा चुकलं बघा काय झालं तुम्ही मला चिडीला घालवलं मग शांतारामला काय सांगायचं लगेच अक्षरशः राग येतो बघा आणि मला जाणवलं तुमच्यासारखं की नाहीला का
आपण सावकारावर हात उचलला आणि त्यांना थोडंसं जरा काय बाय बोललो, आपण चुकलंय जरा त्यासाठी आलो होतो म्हणे मी. तुमच्या तिकडे घरी गेलो होतो, पण परत निम्यातनं वापस आलो. म्हणलं आता सावकार काय तिकडे नसणार आहेत, इकडेच असणार आहेत म्हणलं. मंदिराचा कार्यक्रम म्हणलं आता रामनवमी आली ना, तर तिकडे असणार आहेत म्हणलं. त्याच्यामुळे म्हणलं आता आपण स्वतःच माफी मागावी की किरकोळ कारणामुळे आपण भांडणं केली. दोस्ती असावी तर अशी. हाणामारी झाली, शिव्या गाळी झाली, तरी पण आहे ना अक्षरशः बोलणं काय सोडलं नाही. शांताराम सावकार, मग आता भांडणं मिटली का नाही मिटली अजून? मग आता दोघांनी एकमेकाची माफी मागितली म्हणल्यानंतर मला तर वाटतं मिटली. मग ओ पाटील, मिटली भांडणं मिटली. तात्या, आमची भांडणं मिटली बघा. पण बघा ना, दोस्ती पण कशी आहे. सावकाराला मला माफी मागायला आलो आणि मी सावकाराची माफी मागायला. बघा बरं, दोघांनी कळालं की आपली चुकी आहे म्हणून सनी. म्हणून तर आम्ही दोघं एकमेकाला माफी मागून सनी परत दोस्तीचं प्रेम वाढवतोय. आता काय शांताराम, ह्याला तर म्हणतात खरी मैत्री म्हणून. भांडणं झाली तर लगेच मिटून घ्यायची असतात. बरं, मी काय म्हणतोय, आता रामनवमी आली म्हणल्यानंतर तयारी करावी लागेल. तर त्यासाठी काय करू, चल जरा गावात जाऊन येऊ, काय सामान हे आणायचे जरा. त्यासाठी म्हणलं आपलं तुझ्या कानावर घालावून तुला आपलं घेऊन जावं म्हणलं. आणि तुला चुकलं म्हणायला सुद्धा आलं तू बाबा, नाहीतर म्हणशील की कामासाठी बोलवाय आलं आणि चुकलं म्हणलं काय. नाही सावकार, असं काय सुद्धा नाही. चला ना, कुठं जायचं म्हणताय? चला, कधी जायचं? आता लगेच निघायचंय का काय? नाही, मला काय म्हणायचंय, तुम्ही नाश्ता चालच मारा. कसं आहे, भूक लय लागली बघा. काय आहे आता तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत आता दोघांची भांडणं झाली होती. घरी तर काय गेलो नाही, त्याच्यामुळं इकडं तिकडं जरा विचार केलं, मंदिरात बसलो होतो जरा. आणि परत डोक्यात विचार आला की चला म्हणलं आपल्याकडून चुकलंय म्हणलं शांताराम, माफी मागायची म्हणलं आपल्याला सावकारांची. त्यामुळे मी घरी गेलो नाही आणि आता पोटात कावळं वरडायला लागलं. नाही चारतो की तुला चांगला फुल नाश्ताच काय. का तू जेवण कर, मस्त जेवण कर, रोटी मटण बिटन तुला चारतो, टेन्शन घेऊ नको. चल येऊ गावात जाऊन जरा रामनवमीची तयारी करायची, सामान आणायचंय ना, जाऊ मग चल. अरे वा, आमची दोस्ती झाली, दुश्मनी संपली, दोस्ती झाली, भांडणं मिटली. ये चला आता. आईला शांताराम, काय लागा तू पण लहान पोरासारखा. बरं चल मग जाऊ. तुला भूक लागली म्हणल्यानंतर चल ना मग, पटकन जायला पाहिजे मग. मी पण जेवण नाही केलं, चल जेऊ. आणि पाटील आणि तात्या त्यांना घेऊन जाऊ, चल मग. बरं तात्या पाटील येत आहे का काय? चला की मग तुम्ही पण. हो जाऊ ना, जाऊ चला. आईला पुरे चिंगे, काय एवढी धावत आली? आणि घाबरलेली वाटते, काय झालं बाळा? काका ते शांत काकू आणि ह्यांचे ते काकू भांडणं करतात तिथं लय जोरात भांडणं लागल्यात. चला तुम्ही, सगळे लोक जमल्यात. आईला शांताराम, आपल्या बायकांना काय कळालं काय आपण दोघं भांडले म्हणून सनी? का आपली भांडणं पण झाली, मिटली पण. का आपली इकडे मिटली तिकडे त्यांची फिटली काय? का चल लवकर जाऊन बघू, नाहीतर हे बाय कसा का सावकार आणि आपल्या बायकांना कोण सांगणार ही? चला लवकर बघू नक्की कशामुळे भांडायला लागली. काका चला की लवकर चला. हो बाळा, चल हो, पुढे आलो आम्ही. आईला मला वाटतं सावकार शांताराम वहिनीला सांगितलं वाटतं कोणतरी. चला लवकर बघू काय झालं ते, चला. काय ग सावकारीन बाई, लय सावकारीन बाई आहे ना तू. नवरा काय तू सोडला काय असं दुसऱ्याच्या नवऱ्याला हाणायला? माहित नाही का, मला सगळं कळालंय. तुझ्या नवऱ्याला किती हाणलंय ती. आम्ही लोक गप्प बसतो म्हणून तुम्ही लयच गैरफायदा घेता काय? कशामुळे हाणलं म्हणते मी. अगे शांताबाई, तू आहे ना स्वतःच्या नवऱ्याला आवर घाल. चांगलं नॉर्मली बोलत होतात, मला सगळं कळालंय. माहितीये का, मला सुद्धा तुला जसं कळालंय ना तसं मला कळालंय. ते ना तुझ्या नवरा आहे ना शांताराम, त्याने ना माझ्या नवऱ्याला लय हाणलंय. आणि दुसरं माझ्या नवऱ्याच्या जागेवर दुसरं कोणी असतं ना तर लय अक्षरशः त्याला हाणलं असतं. आम्ही एवढी सगळी पैसेवाले असून सुद्धा सगळं बसतोय. तुझ्या नवऱ्याला सांग समजून सनी. अगं सावकारीन बाई, तुमचे सगळे काळे धंदे माहित आहे मला, माहितीये का. अगं तुम्ही एवढं अक्षरशः पैसे कसे कमवता, काय कमवता सगळं माहित आहे. काळा बाजार करून सनी कमवता, गरिबांना लुटता तुम्ही. आणि अजून वरून सनी तुम्ही गरिबांनाच हाणता काय? गरीब सगळे सहन करतात म्हणून सनी तुमचं सगळं सहन करणार नाही मी शांताबाई म्हणतात ते. तुझ्या नवऱ्याचं लय गुणगान गात होती ना. कशामुळे हाणलं मी पण बघतेस की सावकाराने कशामुळे माझ्या नवऱ्याला हाणलं एवढं. नाही मी काय म्हणते, तुझ्या बापाचं खातो का आम्ही? नाही खात ना. तुझ्या बापाचं खातो का आम्ही? नाही खात ना. आम्ही आमच्या तऱ्हेने पैसे कमवतोय, त्यामुळे ना तू जास्त चुरचुर बोलू नकोस. तुझ्या नवऱ्याला आवर घाल, कळलं का? तुझ्या नवऱ्याला आवर घाल. आम्ही ना उगा खपून घेतोय म्हणून सनी तुम्ही आमचं आहे ना आमच्यावर हे करू नकास. बाप बीप काय झालं काढायला तुला? बाप काढते काय माझा? मी तुझा बाप काढला का? हे बघ सावकारीन बाई असेल
शांताबाई, मग तुझ्या नवऱ्याने कशाला माझ्या नवऱ्याला हाणलं? हा, मला सगळं सांगितलं, त्या नानाने सांगितलंय, नाना आलं होतं. नाना म्हणलं हा सावकारीन बाई त्या शांतारामने तुझ्या नवऱ्याला लय हाणलंय. हा, मला सांग कशामुळे हाणलं? तुला सांगत होते ना माझा नवरा लय गरीब आहे, गरीब आहे. अगं गरीब गुणाचा झाप्या कानाचा हाय लय ये. हा, माझ्या नवऱ्याला हाणलं कशामुळे हाणलं सांग ना आता मग. हा, काय तुला नानाने सांगितलंय? आणि मला नाना आलं होतं सांगायला की म्हणे शांता तुझ्या ह्याला नवऱ्याला लय हाणलंय म्हणून त्या सावकाराने. हा, म्हणजे काय भानगड काय आहे? हा, म्हणजे तुझ्या नवऱ्याने हाणलं माझ्या नवऱ्याला का माझ्या नवऱ्याने हाणलं? नक्की काय भानगड आहे? हा, तुला सगळं माहिती आहे वाटतं. तुम्ही दोघं मिळून माझ्या नवऱ्याला फसवताय का मला फसवताय? हा, अगं शांताबाई, हे शांताबाई काय झालं? कशामुळे की लोक जमले ते? काय म्हणते काय झालं? काय केलं सावकारीन बाईने? हा, अगं विमले काय सांगू तुला, ही सावकारीन बाई लय नवऱ्याचं गुणगान गाती आणि त्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला हाणलं, सगळं गप केलं. बंटीचे बाप म्हणणारा गप बसला. हा, इकडे किती अक्षर कुणाचं खपून घेते, कुणाच्या आदात मदत असतात का? माझा नवरा कुणाच्या आदात मदत असतो का? नसतो ना. हा, मग मी काय म्हणते सावकारीन कशाला हाणायचं बरं? अगं शांताबाई, मग त्या माणसाची भांडणं झाली ना, तू ह्या सावकारीन बाईला कशाला बोलती? ते तिची काय चुकी आहे? तिला काय माहित नक्की काय झालं काय नाही? हा, तू एक काम कर ना, तू त्यांच्या नवऱ्याला बोल काय झालं, किंवा भाऊजींना बोल आधी काय झालं काय नाही म्हणून. हा, इथं रोडला कशाला तमाशा करते? ही सगळी लोक बघतात, शाळेतली पोरं ही आहेत. हा, अगं नाही विमले, तुला माहित नाहीये, ह्या नवरा बायकोचा डाव आहे. ही आहे ना, हिला सुद्धा सगळं माहित असेल. हिला आधी ठरवलंच असेल की शांतारामला हाणायचं म्हणून सनी. हा, नवरा काय करतो काय नाही हिला काय माहित नाही का? त्या दिवशी आली होती तर मी म्हणलं बाई सावकारीन बाई म्हणलं जरा भाऊजी असं बोलतात तसं बोलतात, तर म्हणली नाही म्हणली शांताबाई तुझाच नवरा लय आगाव आहे म्हणली, माझा नवरा लय गरीब आहे म्हणली. हा, आता माझ्या नवऱ्याला हाणलं हे चालतं का? हिला पण बोलायला पाहिजे, हिला सगळं माहित आहे. अरे शांताबाई, मला काय सुद्धा माहित नाही, माहित आहे का? हा, आम्ही काय असं प्लॅन करून तुझ्या नवऱ्याला मारलं काय? दुश्मनी आहे काय? आणि तुझा नवरा किती साजूक आहे माहित आहे, सगळं माहित आहे, सगळ्या गावाला माहित आहे तुझा नवरा किती बायांवर नजर टाकतो, किती वाईट नजर आहे म्हणून सनी. आणि काय एवढी लबालबा बोलती ग, नवऱ्याची साईड घेती? हा, स्वतःचं बघ की आधी नवरा कसा आहे कसा नाही हे बघ आधी, आणि मग दुसऱ्यांच्या नवऱ्यावर आरोप करत जा, दुसऱ्यांच्या बायावर आरोप करत जा. शांती काय झालं? हा, काय भांडणं काय करताय? ही लोक एवढी जमल्यात, ही काय चाललंय काय तुझं? अशी काय सारखं वागायला लागली? बंटीची बाबा, सावकाराने तुम्हाला हाणलं जुनलंय? हा, लय हाणलं ना तुम्ही. तुमचा हात कुठे गेलं होतं? तुम्हाला काय झालं हाणायला? आणि कशामुळे भांडणं झाली? मला सगळं कळालंय मला की तुम्ही मार खाल्लाय म्हणून सनी. मला माहिती तुम्ही काय सुद्धा सांगणार नाहीये, पण मला आधीच कळालंय. हा, आणि काय सावकार, हा तुम्ही सावकार आहे म्हणून सनी काय सगळ्या गावाला चिकट घेतलं काय? कशामुळे माझ्या नवऱ्याला हाणलं? काय केलं होतं माझ्या एवढ्या नवऱ्याने तुम्हाला एवढं हाणलं? हा, नाही मला सांगा, माझा नवरा गरीब आहे काय बोलत नाही म्हणून सनी तुम्ही त्याचा गैरफायदा घेणार कसा? हा, तुमची बायको तर लय म्हणते माझा नवरा लय चांगला आहे ना, असं दुसऱ्याच्या नवऱ्याला हाणायला तुम्ही हे केलंय काय? खाऊ घालता काय? बघा ह्या बाईचं बघा तोरा. हा, ह्यांनी आता हे ज्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला हाणलंय आणि हे म्हणते की माझ्या नवऱ्याला हाणलंय. हा, माझा नवरा गरीबच आहे आणि चांगला सभ्यच आहे, तुझ्या नवऱ्यासारखा नाहीये ह्या बायांना बोल त्या बायांना बोल म्हणून सनी. हा, हे बघ शांताबाई, अजिबात तू असं माझ्या नवऱ्याला काय बोलू नको. माझ्या नवऱ्याने काय सुद्धा नाही, माझ्या नवऱ्यालाच उलट तुझ्या नवऱ्याने हाणलंय, मलाच कळालंय सगळं. का? हा, हे बघा शांतवहिनी, थांबा तुम्हाला सांगतो मी सगळं सांगतो. हा, ए बायको थांब जरा, तू बोल नको. हे बघा, शांतारामची माझी भांडणं झाली होती. भांडणं म्हणजे आमची नॉर्मली. हा, अहो आमची चांगली कट्टर मैत्री आहे, कट्टर दुश्मनी नाही आमची. हा, हे बघा भांडणं झाली, चष्ट मस्करीत झाली. तुम्हाला कोणी सांगितलं की मी तुमच्या नवऱ्याला लय मारलं? हा, आणि माझ्या बायकोला कोणी सांगितलं की मला हे शांतारामने लय मारलं म्हणून? कोणी सांगितलं? म्हणजे कशाला कोणी सांगायचं का? तुम्ही का त्याला भांडायला जाणार आहे का? हा, आम्हाला नाना आलं होतं सांगायला, नानाने सांगितलं. नाना म्हणलं शांतारामच्या ते काय तुझ्या नवऱ्याला आहे ना सावकाराने लय मारलंय म्हणलं, चार चौघात म्हणलं, तिकडं सगळे लोक बघतात ही करतात म्हणलं, सगळी इज्जत घालवली नॉर्मल गोष्टीवरनं तुम्ही त्याला हाणलंय. हा, कशाला हाणलं? मला सांगा तुम्ही. आता मी सांगितलं त्या नानाचं नाव सांगितलं का? तुम्ही त्याला हाणायला जाणार आहे का? काय सांगितलं म्हणून विचारा, खरं बोललं ते म्हातारं. मग तुम्ही आता त्याच्यासोबत भांडणं करणार का? त्याला हाणणार आहे जसं माझ्या नवऱ्याला हाणलं तसं? हे बघ ए शांता, ऐक हे बघ, भांडणं झाली होती पण ती लगेच मिटली. हा, तुम्हाला माहिती आहे का, तर रामनवमी तिथं आहे ना, अक्षरशः त्या मंदिरापाशी सगळं कार्यक्रमाचं चाललंय. हा, आम्ही गावात चाललो होतो मस्त नाश्ता बिष्टा करून सनी, आणि तू आरोप करते. हा, अगं हे बघ, नानाने आहे ना काय सांगितलं माहितीये का, सावकारीन बाईला पण तेच सांगितलं जे शांत तुला सांगितलं. ते भांडणं लावली. तुम्ही लोकांचं ऐकून सनी तुम्ही घरात भांडणं करणार आहे का? हा, नाही, शांतारामला विचार, तू तुझ्या नवऱ्याला विचार आणि सावकाराला विचार. हा, काय ह्यांची भांडणं झाली होती पण मिटली का नाही? लगेच 1-2 तासात मिटली भांडणं यांची. हे खोटं आहे. असं कसं ती नाना काय भांडणं लावले काय आपल्यात? मग हा, म्हातार माणूस आहे ती, असं कशाला करतील ती? आईला त्या नानाला चांगलंच बघावं लागलं. हे बघ शांते, हे बघ ऐक, आमच्यामध्ये भांडणं नव्हती, नॉर्मली आमचं चष्ट मस्करी चालली होती, आमच्यात मिटली पण. हा, हे बघ त्या नानाचं तू आहे ना दुसऱ्यांचं ऐकून सनी का नाही हे सगळं तमाशा करायला लागली, असं काय सुद्धा नाहीये. हा, आणि सावकारीन बाई तुम्हाला सुद्धा सांगतो, असं आमच्यात भांडणं नाही येते, काय सुद्धा भांडणं नाही येत, नॉर्मली होती, मिटली ती. अर्ध्या 1 तासात आम्ही आहे ना एकमेकाला चुकलं म्हणलो, सॉरी म्हणलो, सगळं आमचं आहे ना जिथलं तिथं झालंय, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो शांत वहिनी, खरं सांगतोय मी.
हा तुमच्या नवऱ्याची हो का हे बघा आम्ही एकमेकाची माफी मागितली झाली होती नॉर्मली जरा पण आम्ही माफी मागितली आणि तुमच्यासमोर वाटलं अजून मी शांतारामची माफी मागतो मग तरी झालं ना काय ओ पाटील सांगा ना तुम्ही हा सांगा शांत वहिनीला सांगा बरं हे बघ पोरी असं काय सुद्धा नाही आमच्या समोरच ती थोडंसं किरकोळ भांडणं झाली आणि ती मिटली पण लगेच हा हे कसं आहे ते नाना म्हणणारा जरा चॅप्टर आहे त्याने काय लावालावी केली बघ लावालावी करून सनी का नाही तुला जे सांगितलं का नाही ते सावकारीन बाईला सांगितलं तुमच्या दोन्ही पुरीला उल्लू बनवून सनी ती भांडणं लावली त्यांनी काय म्हणताय पाटील तुम्ही मुडदा बसवला त्या नानाचा हा वय काय आपलं म्हणावं तुम्ही भांडणं लावताय हा म्हणे शांती मी तुझी काय पोरगी मानतो पोरगी आणि पुरीमध्येच असं भांडणं लावताय काय म्हणावं हा बघतेस मी त्या नानाला शांते जाऊ दे ते नानाला ना त्या नानाच्या आईच्या नानाला का नाही जाऊ दे तू हा हे बघ कुणाचं ऐकून सनी असं काय करायचं नाही तू मला विचारायचं पहिलं हा त्या सावकारीन वहिनीला कशाला उगाच काय बोलली बरं हा सावकारीन बाई आणि हा सावकार तुम्हाला पण सांगते जरा शांताबाई जास्तच बोलली बघा आता घ्या समजून सनी आता मला काय माहित ते नाना म्हणणाऱ्यांची मला सांगितले ते तुमच्या बायकोला सांगितलं म्हणून सनी हा काय हो जरा चेहरा नाराज आहे ती सावकारीन बाई अहो चुकलं माझ्याकडून हा आता माफी मागू का पाया पडू काय सांगा बरं आता अहो नाही शांताबाई तसं काय नाहीये झालं आपला गैरसमज झाला होता आणि त्या म्हाताऱ्याने का नाही दोघीला शेमच सांगितलं आणि भांडणं लावून दिली बघा हे बघा असं आहे बघा माझ्या बहिणींना आणि भावांनो न विचार करता का नाही बिचारी सावकारीन बायला का नाही लय जी नाही ती बोलली मी हा त्याच्यासाठी का नाही कसं आहे हा कुणाचं काय ऐकून सनी का नाही आपल्या घरात भांडणं नाही करायची बरोबर आहे का नाही हा आता मस्त माझ्या नवऱ्याची आणि सावकारांची झाली होती तुम्ही वाटतं पण आहे ना लगेच मिटली मित्रांमध्ये हा कट्टर दुश्मनी नाही त्यांची कट्टर आहे ना मैत्री हाये पण ते नाना म्हणणार ठेवला त्याच्यावर विश्वास मुलगी म्हणून सनी आणि कसलं काय लावली त्यांनी भांडणं म्हणून सनी दुसऱ्यांचं ऐकून सनी आपल्या घरात भांडणं करायची नाही चला तर माझ्या बहिणींना आणि भावांनो कसा वाटला आज रविवारचा एपिसोड सांगा बरं नक्की सांगा बरं का कमेंट करून सनी लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब पण करा हा आणि बेल आयकॉनची घंटी का नाही त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून आपले व्हिडिओ एकही मिस होणार नाही सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात आधी बघायला भेटतील हा चला तर मग सबस्क्राईब करा बरं बरं सावकारीन बाई आणि सावकार हा माफ करा काय आता कसं आहे दुसऱ्यांचं नाही ऐकणार बघा नीटनीटकी खात्री केल्याशिवाय का नाही मी असं बोलणार नाही काय नाही शांताबाई माझ्याकडून पण जरा चुकलंच मी पण नीटनीटका विचार नाही केला ऐकलं त्या नानाचं मग मला खरं वाटलं मग म्हणलं आता शांताबाईला बोलत होते चला म्हणलं आता शांताबाईला सुनावते म्हणलं आणि तू रोडला भेटली मी असं झालं माझ्याकडून पण चुकलंच बघ असू दे गैरसमज झाला होता हा चला तर आता घरी चला हा रोडला लोक तमाशा बघायला लागले शाळेचे लोक पोरं बिरं हा चला घरी बंटीजी बाबा चला हे गैरसमज दूर झालाय गोमू सांगती ना येशील का माझ्या प्रीतीची राणी तू होशील काय काहीतरीच काय बंटीजी बाबा तुम्ही तर का नाही कुठं गाणं म्हणायला लागता होय चला रे चला ओ तात्या चला घरी चला आपलं हा ही ह्यांचं चालू दे चला काय बंटीजी बाबा तुम्हाला तर काय कळतच नाहीये बघा ते सगळे लोक का नाही लाजून गेले निघून हा काय कळतं का नाही लहान लेकरासारखं नाचताय गाणं म्हणताय सॉरी शांती सॉरी चला घरी गेली सगळी लोक उगा तमाशा काय बाया एक लाजरा न साजरा मोकळा चंद्रवाणी फुलला ग